नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त डाळ तांदूळचा ढोकळा कसा करायचा आहे ते बघत आहे। स्पॉन्जी बनवून तयार होतो आणि एकदम मऊ लुसलुशीत होतो, अगदी दिवसभर टिकतो आणि छान असा जाळीदार होतो। बघा, तुम्हाला मी इथे एक ढोकळा तोडून सुद्धा दाखवते। तर बघा, खूप असा छान सुरेख झाला आहे। बघा, इथे मी तुम्हाला तोडून दाखवते। खरंच खूप असा हलका फुलका आणि खायला स्वादिष्ट झाला आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी पहिल्याच प्रयत्नात शिकसाल। चला तर मग आपण वेळ न गमावता रेसिपीला पटकन सुरुवात करूया। पण तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण मस्त असा डाळ तांदूळापासून ढोकळा करायला लगेच सुरुवात करूया। तर ढोकळा बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। पाव वाटी उडीद डाळ घेतली, पाव वाटी मूग डाळ घेतली। ही दोन्ही डाळे ते मी सालासकटचीच घेतली आहे। माझ्याकडे बिना सालीची डाळ नव्हती म्हणून मी सालासकटचीच घेत आहे। तुमच्याकडे बिना सालीची असेल ती घेतली तरी चालेल। ही डाळ भिजत घातल्याने याची साल निघून जाते। या दोन्हीची साल कशी काढायची ते व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे। डाळ भिजली की व्यवस्थित त्याची साल धुतली की निघते। एक वाटी रेशनचा तांदूळ घेतला आणि पाव वाटी चणा डाळ आहे। आता इथे एक मोठा बाउल घ्यायचा, यामध्ये आपल्याला तांदूळ आणि चणा डाळ ही अशी वेगळी भिजायला घालायची। हे आधी मिसळून घ्यायची। यामध्ये डाळ आणि तांदूळ 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया, साईडला ठेवायचं। एक बाउल घ्यायचा, यामध्ये आपल्याला मूग डाळ आणि उडीद डाळ ही सुद्धा मिक्स करून घ्यायची आणि हरभरा डाळ तांदूळ व्यवस्थित एकत्रित केले, हे स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेऊया। मूग डाळ आणि उडीद डाळ ही सुद्धा 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। चण्याची डाळ आणि तांदूळ 2-3 वेळा मी पाण्याने धुवून घेतले आणि भरपूर सारं असं पाणी घालून भिजायला ठेवले आहे। इथं या बाउलमध्ये सुद्धा मूग डाळ आणि उडीद डाळ स्वच्छ धुवून घेतली, ती सुद्धा मी भरपूर सारं असं पाणी घालून भिजायला ठेवली आहे। आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं। ह्या डाळी आणि तांदूळ 7 ते 8 तास भिजायला ठेवायचे आहे। बघा, आता इथे जवळपास 7 ते 8 तास झाले आहे। आता आपण झाकण उघडून बघूया आणि तुम्ही बघू शकता डाळ छान भिजली आहे। ज्या आपण आधी मूग डाळ आणि उडीद डाळ भिजायला ठेवली होती ती छान अशी भिजली आहे। बघा, सहजाची अशी साल निघत आहे। इकडे चणा डाळ आणि तांदूळ सुद्धा व्यवस्थित अशी भिजलेले आहे। तर आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं, याची साल काढून घ्यायची आहे। एक मोठी परात घेतली, त्यामध्ये असं भरपूर सारं पाणी घेतलं। तर ही डाळ आपल्याला पाण्यासकट यामध्ये घालून घ्यायची आहे आणि छान ही चोळून घ्यायची या पद्धतीने अशी। बघा, सहज याची साल अशी वेगळी होते, तुम्ही बघू शकता। सगळी अशी चोळून घ्यायची। बघा, आता इथे मी डाळ छान व्यवस्थित चोळून घेतली आहे। आता काय करायचं, यातील वरती आलेलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला वरती आलेलं हे पाणी काढून घ्यायचं आहे। बघा, यामध्ये साल सहज अशी निघते। असं हाताने फिरवून घ्यायचं म्हणजे साल सगळी पाण्यासोबत निघून जाईल। सहज साल पाण्यासोबत निघून जाते, तुम्ही बघू शकता। सगळी साल अशी निघून गेली, फक्त थोडी साल राहिली आहे। तर आणखी 2 वेळा पाण्याने धुवून आपल्याला ही प्रोसेस अशीच करायची आहे। बघा, आता इथे सगळी डाळ मी 3 वेळा पाण्याने धुवून घेतली आहे। सगळी साल निघली आहे, तुम्ही बघू शकता। तांदूळ आणि डाळीतलं पाणी संपूर्ण असं निथळून काढलं। आता ही डाळ आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची। सगळी डाळ ही एकजीव करून घ्यायची आहे। सगळे डाळी आणि तांदूळ एकत्रित अशी मिक्स करून घेतले। आता आपल्याला इथं वाटण करायचं आहे, त्यासाठी इथं मिक्सरचं भांडं घेतलं। यामध्ये ही थोड्या प्रमाणात डाळ घालून घ्यायची। आता यामध्ये थोडं पाणी घालायचं, अगदी 2 चमचे इतकं। मिक्सरला लावायचं झाकण, बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे। एकदम बारीक पेस्ट तयार करून घेऊया। बघा, मिक्सरला छान असं कमीत कमी पाण्याचा वापर करून असं बारीक वाटण करून घ्यायचं। जास्त असं पातळ नाही आणि जास्त घटसुद्धा नाही, मध्यम प्रमाणे असं वाटण करून घ्यायचं। एका पातेल्यामध्ये मी हे काढून घेते। आता याचप्रमाणे सगळी डाळ मिक्सरला बारीक अशी वाटून घ्यायची आहे। आता बघा, इथे मी मिक्सरला डाळ आणि तांदूळ छान एकत्रित असं वाटून घेतलं आणि याची कन्सिस्टन्सी याप्रमाणे झाली पाहिजे, तुम्ही बघू शकता। जास्त असं
पातळसुद्धा नाही आणि जास्त घटसुद्धा नाही, मध्यम प्रमाणे याची अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे. यावरती मी झाकण ठेवते आणि एखाद्या उबदार ठिकाणी हे रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे. बघा आता इथं मी रात्रभर हे भिजायला ठेवलं होतं आणि इथं तुम्ही बघू शकता मस्त आपलं हे ढोकळ्याचं बॅटर छान असं फसफसलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त हे आंबलं आहे. तर आता आपण हे पातेलं साईडला ठेवूया. आता इथं एक मिक्सरचं भांडं घ्यायचं. यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही घालायचं. बघा इथं अर्धी वाटी आंबट दही घेतलं. 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे, त्या अशा तोडून टाकायच्या. बघा त्याचे असे तुकडे करायचे आणि यामध्येच आपल्याला चवीनुसार 2 चमचे इतकी साखर घालायची. तर मिक्सरला झाकण लावायचं आणि बारीक मस्त असं वाटण करून घेऊया. बघा आता मिक्सरला मी छान असं बारीक वाटण करून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता एकदम असं बारीक वाटण करायचं. आता इथं हे पातेलं घ्यायचं आणि आता या पातेल्यामध्ये आपल्याला हे वाटलेलं मिश्रण घालून घ्यायचं आहे. बघा इथं हे बघा छान एकजीव करून घ्यायचं. आता यामध्ये हळद घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. छान हे मिक्स करून घ्यायचं. आता यामध्येच आपल्याला 1 चमचा तेल घालायचं. छान हे मिक्स करून घ्यायचं. तेलामुळे आपला ढोकळा छान असा सॉफ्ट होईल आणि ढोकळ्याला एका प्रकारची छान अशी चकाकी येते. चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. यामध्ये 1 पाकीट इनोचं घालायचं. तर बघा इनोचं पाकीट घातलं की लगेच हे पीठ असं आता छान असं फसफसलं आहे आणि छान हे असं फेटून घ्यायचं. तर बघा ढोकळा आपला असा खूप साऱ्या प्रमाणात आहे. तर मी एका बाउलमध्ये हे बॅटर काढून घेतलं आणि तेच पातेलं स्वच्छ करून छान त्याच पातेल्यामध्ये मी तेल लावून घेतलं आहे. बघा तेलाने छान असं ग्रीस करून घेतलं. आता हे बॅटर आपल्याला त्याच पातेल्यामध्ये घालायचं आहे, कारण ढोकळा असा खूप सारा आहे, परातमध्ये मावणार नाही म्हणून मी तेच पातेलं घेतलं. हा ढोकळा यामध्ये घालून घेऊया. तर बघा इथं कढईमध्ये अर्धी कढई भरून पाणी घातलं. पाण्याला असे आपल्याला छान दणकून उकळी आणायची आहे. तुम्ही बघू शकता मी इथं पाणी गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये आपल्याला एक अशी जाळी ठेवायची आहे. आपल्याला ढोकळ्याचं बॅटर छान वाफवलं जाईल. बघा पाण्याला छान दणकून उकळी आली. यामध्ये हे पातेलं ठेवायचं आणि यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे. तर एखादी अशी मोठी परात घ्यायची. बघा इथं मी एक मोठी अशी परात घेतली ढोकळा वाफवण्यासाठी आणि आपल्याला हा ढोकळा आता गॅस मंद आचेवर करायचा आणि अर्धा तास हा ढोकळा वाफवून घेऊया. बघा आता इथे जवळपास अर्धा तास झाला आहे. झाकण उघडून बघूयात. बघा याच्यावरती झाकण असं पकडच्या साहाय्याने काढून घ्यायचं. आता आपला ढोकळा इथं आपण चेक करून बघूया. तर तुम्ही बघू शकता ढोकळा छानपैकी असा वाफवला गेला आहे. यामध्ये सुरी घालून बघूया. जर सुरी अशी क्लीन निघली तर ढोकळा आपला छान असा वाफवला गेला आहे. बघा सुरी छान अशी क्लीन निघली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आणि हे ढोकळ्याचं मिश्रण संपूर्ण असं गार करून घ्यायचं आहे. आता बघा इथं हे मिश्रण मी गार करून घेतलं. आता याच्या कडा आपण लूज करून घेऊया. थोडासा चिटकलेला आहे तरी काही हरकत नाही, हा ढोकळा व्यवस्थित असा झाला आहे. त्याला लगेच कट करून घेऊया. तुम्ही बघू शकता सहज असा कट होतो. याचे उभे आणि आडवे कट लावून घेऊया. सहज कट होत आहे ढोकळा. बघा मी इथं उभे कट लावून घेतले. आता आडवे कट लावूया. मी तुम्हाला एक पीस काढून दाखवते. तर बघा एक ढोकळ्याचं पीस इथं मी काढून घेतलं आहे. आता यातील ढोकळा मी काढून घेते. तुम्ही बघू शकता इथं मी ढोकळा काढून घेतला आहे आणि काय सुंदर दिसत आहे. एकदम असा छान झाला आहे. बघा आता हा ढोकळा एका परातमध्ये काढून घ्यायचा आहे आणि यावरती मी फोडणी देखील घालून घेते. बघा इथं ढोकळा छान असा सॉफ्ट झाला आहे आणि एकदम स्पंजी आहे. तर यावरती मी फोडणी घालून घेते. बघा यावरती मी एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं कळकळीत असं. त्यावरती अर्धा चमचा मोहरी, 2-3 हिरवी मिरचीचे काप आणि थोडासा कढीपत्ता यामध्ये असं फोडणी करून घेतली. ढोकळ्यावरती घालून घेतली आहे. तर यावरती थोडंसं 2 चमचे पाणी घालायचं. ढोकळा याने दिवसभर असा मऊ राहतो म्हणून. तर बघा मस्त इथे आपला
खमण ढोकळा बनून तयार आहे। हा ढोकळा मस्त असा चवीला खूप छान लागतो। बघा इथं छान प्रकारे असा ढोकळा बनून तयार आहे आणि एकदम असा स्पॉन्जी झाला आहे। बघा मस्त जाळीदार झाला आहे आणि खायला सुद्धा खूप छान लागतो। तर ही ढोकळ्याची रेसिपी तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा आणि खूप असा हेल्दी हा ढोकळा आहे, कारण आपण डाळीपासून हा ढोकळा बनवलेला आहे। आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली ते। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।